नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान विभागाने 3 ते 5 ऑगस्ट 2026 या कालावधीसाठी जिल्हानिहाय हवामानाचा ताजा अंदाज जाहीर केला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कायम असून काही भागांमध्ये मुसळधार पाऊस तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. चला तर मग पाहूया महाराष्ट्र हवामान विभागाचा जिल्हानिहाय अंदाज दिनांक 3 ते 5 ऑगस्ट 2026. सर्वप्रथम पाहूया कोकण विभाग. पालघर, ठाणे आणि मुंबई या तीनही जिल्ह्यांमध्ये 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगडमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 3 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून 4 आणि 5 ऑगस्टला मध्यम पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गमध्ये 3ही दिवस मध्यम पाऊस अपेक्षित आहे. आता पाहूया उत्तर महाराष्ट्र. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे, तर नाशिक घाट परिसरात मध्यम पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे. मित्रांनो, आता वळूया पश्चिम महाराष्ट्राकडे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे आणि कोल्हापूर घाट परिसरात मध्यम पाऊस अपेक्षित आहे. सातारा घाट भागात 3 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा असून त्यानंतर 4 आणि 5 ऑगस्टला मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आता पाहूया मराठवाडा. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसासह काही ठिकाणी मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आता शेवटी पाहूया विदर्भ. अकोला आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये 3 ऑगस्ट रोजी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा आहे. 4 आणि 5 ऑगस्टला या जिल्ह्यांसाठी विशेष इशारा नाही. भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यात 3 ऑगस्ट रोजी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा असून 4 आणि 5 ऑगस्टला विशेष इशारा नाही. मित्रांनो, ज्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि विजांचा इशारा देण्यात आला आहे त्या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घ्या. शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनपूर्वक करावीत. मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या भागात सध्या पाऊस सुरू आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महाराष्ट्र हवामान विभागाच्या अचूक जिल्हानिहाय अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.